फक्त राज्यातच नाही, अनेक राज्यांमध्ये या नीटच्या पेपरफुटी प्रकरणानं धुमाकूळ घातला। सीबीआयने आतापर्यंत या प्रकरणामध्ये 10हून अधिक जणांना ताब्यात घेतलेलं आहे, अटक केलेली आहे। सगळ्याच्या सगळ्या आरोपींची यादी समोर आलेली आहे। पोलिसांनी महाराष्ट्रामध्ये पुणे, नाशिक, अहिल्यानगर या सगळ्याच ठिकाणी मोठी कारवाई केली। या प्रकरणी महाराष्ट्राबाहेर जयपूरमध्ये सुद्धा कारवाई करण्यात आली आहे। तर एकूण सगळ्या आरोपींपैकी 4 आरोपी ज्यांना पुण्यामधून अटक केली गेलेली आहे। यामध्ये 3 मनीषा नावाच्या महिला आहेत, मनीषा वाघमारे, मनीषा मांढरे आणि काल जिला अटक केली आहे ती मनीषा हवालदार। 4 जण पुण्यातले आहेत एकूण आरोपींपैकी। नीटचे गुन्हेगार कोण? नीटचं हे सगळं प्रकरण पुढे आलं, त्याचे गुन्हेगार कोण ते आपण सविस्तरपणे बघणार आहोत। एकूण 10हून अधिक जणांना अटक करण्यात आलेली आहे। शिवराज मोटेगावकर लातूरचे, त्यांच्या आरसीसी क्लासेसचे सर्वेसर्वा, त्यांना अटक झाली। पीव्ही कुलकर्णी हे या सगळ्याचे मास्टरमाइंड पुण्याचे, त्यांना सुद्धा अटक झाली। आधी आपण बघूयात की नीट पेपर तज्ञांची निवड कशी होते ते, आणि मग आपण इतर बातम्यांकडे वळूया। IIT, एम्स, केंद्रीय विद्यालय इथं शिकवण्याचा ज्यांना दीर्घ अनुभव आहे त्यांचा विचार केला जातो। विविध विषयांमधल्या तज्ञांची निवड केली जाते। त्या विषयातला जो एक्सपर्ट असेल, फिजिक्स मधला, बायो मधला किंवा केमिस्ट्री मधला, त्या तज्ञांची निवड केली जाते। तज्ञांची पार्श्वभूमी तपासली जाते, त्यांची शैक्षणिक पात्रता काय, त्यांची विश्वासार्हता काय, जर त्यांनी 10-15 वर्ष काम केले तर त्यांनी कसं काम केलेलं आहे हे सगळं तपासलं जातं। तज्ञांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जातं। ज्यांची नियुक्ती होते त्याआधी त्यांचं प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं जातं। त्यांची कुटुंबातील परीक्षार्थी, कोचिंग क्लासची काही संबंध नाही ना, या संदर्भातलं हमीपत्र घेतलं जातं। तज्ञाला एका पेपरची संपूर्ण जबाबदारी नसते। एक तज्ञ त्याला एक पेपरची जबाबदारी असं नसतं। तज्ञांची निवड, या निवड प्रक्रियेमध्ये गोपनीयता पाळली जाते, कारण तज्ञ कोण आहेत हे कळलं तर त्यांना कोणी कॉन्टॅक्ट करू शकतं आणि प्रश्नपत्रिका त्यातून लीक होऊ शकते, म्हणून ही गोपनीय ठेवली जाते माहिती। आता एक मोठी बातमी बघूया। या सगळ्या नीटच्या पेपर फुटी प्रकरणामध्ये काल एकीला अजून अटक करण्यात आली। या व्यक्तीचं नाव मनीषा हवालदार। महत्त्वाची बातमी आहे, नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये मोठी कारवाई झालेली आहे। अजून एक अटक झालेली आहे। सीबीआयनं काल शुक्रवारी पुण्यामध्ये आणखी एकावर कारवाई केली। मनीषा हवालदार असं त्यांचं नाव। त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली आहे। त्यांच्या कॉलेजनं पण त्यांना त्यांच्या शाळेनं पण त्यांना निलंबित केलेलं आहे। सीबीआयनं मनीषा हवालदारला अटक केली आहे। या कारवाईनंतर सेठ हरिलाल सराफ प्रशाळा याच्या त्या मुख्याध्यापिका आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली आहे निलंबनाची, त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। विद्या प्रसारिणी सभेच्या व्यवस्थापकीय बैठकीनंतर मनीषा हवालदारचं निलंबन करण्यात आलंय। मनीषा हवालदारनं केलेल्या गैरकृत्याचा शालेय व्यवस्थापनानं निषेध केलेला आहे। इथं त्या राहत होत्या, त्या फिजिक्सच्या तज्ञ आहेत आणि त्यांनी फिजिक्सचे काही प्रश्न काढलेले होते जे त्यांनी लीक पण केले।